श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पाहता पाहता श्री गणेशांची प्राणप्रतिष्ठा करून 10 दिवस झालेले आहेत आणि आता वेळ आलेली आहे बाप्पांना निरोप देण्याची. उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांचं विधिवत उत्तर पूजा करून विसर्जन केलं जातं. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचं विधिवत विसर्जन करण्यासोबतच भगवान श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची उपासना देखील केली जाते. कारण अनंत चतुर्दशीच्या दिवशी ही सेवा केल्याने आपल्याला त्याचं अनंत पुण्य लाभत असतं. तर या 10 दिवसांमध्ये श्री गणेशांचं जागृत अस्तित्व हे 1000 पटीने पृथ्वीवरती संचारलेलं असतं आणि उद्या या तत्वाचा लाभ घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त श्री गणेशांची सेवा उपासना करून आपल्याला त्याचा लाभ घ्यायचा आहे. बाप्पांना प्रिय असलेल्या वस्तू अर्पण करायच्या आहे, जेणेकरून श्री गणेशांची वर्षभर आपल्यावरती कृपा राहील आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल. वर्षभर कधीच कशाची कमी पडणार नाही. उद्याच्या दिवशी बाप्पांच्या विधिवत विसर्जनासोबतच घरामध्ये अनेक सेवा व उपाय केले जातात. तर असाच एक उपाय उद्याच्या दिवशी आपल्याला करायचा आहे आणि तोही बाप्पांच्या विसर्जनाच्या आधी. या उपायामध्ये आपल्याला बाप्पांच्या चरणी या एका झाडाचं पान अर्पण करायचं आहे. हे पान अर्पण करत असताना कोणता मंत्र आपल्याला बोलायचा आहे, जेणेकरून आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल. कारण हे पान बाप्पांना अतिशय प्रिय आहे. बाप्पांच्या चरणी हे पान आपण अर्पण केल्यामुळे आपल्या मार्गात येणारे सर्व अडथळे, आयुष्यात असलेलं दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपली प्रगती व्हायला लागेल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे? जे झाडाचं पान आपल्याला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे, त्या झाडाच्या पानावरती आपल्याला कोणता मंत्र बोलून सेवा करायची आहे आणि नंतर त्या झाडाच्या पानाचं आपल्याला काय करायचंय, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांचा आपल्या घरातील शेवटचा दिवस. यानंतर बाप्पा पुढच्याच वर्षी आपल्या घरामध्ये येतात. पण ज्यांनी 1.5 दिवसाचा गणपती बसवलेला होता किंवा 2.5 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, त्यांनी आधी श्री गणेशांच्या मूर्तीचं विसर्जन केलेलं आहे. मग हा उपाय त्यांना करता येणार आहे का? तर नक्कीच करता येणार आहे. कारण सांगितल्याप्रमाणे श्री गणेशांचं 1000 पटीने जागृत अस्तित्व हे पृथ्वीवरती संचारलेलं असतं. त्यामुळे तुमच्या घरामध्ये बाप्पांचं हे अस्तित्व आहे, त्यांची चेतनाशक्ती ही तुमच्या घरामध्ये आहे. त्यामुळे हा जो उपाय आहे तो तुम्हाला नक्कीच करायचा आहे. हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी करायचा आहे. तर पहा, आपल्या प्रत्येकाच्या काही ना काहीतरी इच्छा, मनोकामना असतात. मग आपल्या मुलांविषयी असतील किंवा घराविषयीचं स्वप्न असेल, म्हणजेच तुम्हाला स्वतःची घर घेण्याची इच्छा असेल आणि त्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेताय, मेहनत घेताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल, नशिबाची साथ मिळत नसेल. बघा, बऱ्याचदा काय होतं, की आपल्याकडे भरपूर पैसा देखील असतो, पण घराचे योग जुळून येत नाहीत आणि योग जुळून येण्यासाठी किंवा आपल्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती आपल्या कष्टासोबत काही उपाय करावेत आणि हे 10 दिवस तर अतिशय शुभ मानले जातात आणि या 10 दिवसांच्या काळामध्ये काही उपाय करून आपल्या इच्छा, मनोकामना आपण नक्कीच पूर्ण करू शकतो. पण उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि उद्या बाप्पांचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी या संधीचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या काही इच्छा, मनोकामना असतील, जसं की त्यांना म्हणावं तसं करिअर मिळावं, त्यांना स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश मिळावं, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी त्यांची भरभराट व्हावी किंवा त्यांचं विवाहाचं योग जुळून येत नसतील, ते उपवर झालेले असतील, मग ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल, त्यांचे लग्नाचे योग जुळून येत नसतील, तुमच्या लग्नाला अनेक वर्ष झाल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल, तर अशा एक ना अनेक इच्छा आपल्या मनात असतात आणि त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं आपल्यापैकी सगळ्यांनाच वाटत असतं. पण त्यासाठीच तुम्हाला उद्याच्या दिवशी हा जो उपाय आहे तो करायचा आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, की बाप्पांना या 10 दिवसांच्या काळामध्ये त्यांना प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्या जातात. आणि ह्या प्रिय वस्तू अर्पण करण्यासोबतच घरामध्ये काही मंत्र, स्तोत्र पठण केल्याने देखील आयुष्यात असलेली नकारात्मकता, आपल्याला असलेले दोष नष्ट होऊन श्री गणेशांची कृपा आपल्याला लाभते. आणि अनंत चतुर्दशीनंतर पितृपक्ष देखील सुरू होणार आहे. पितृदोषाचा त्रास असेल तर अनेक अडचणींचा, समस्यांचा सामना करावा लागतो. आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये अपयशच येतं. कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर ते कार्य सिद्धीच जात नाही. त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय आवर्जून करा, जेणेकरून जेही अडथळे तुमच्या मार्गामध्ये येत आहेत ते दूर व्हावेत. यासाठी तुम्हाला बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे आणि या एका झाडाचं पान जे आहे ते तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे.
आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे, तो उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांचं विसर्जन करण्यापूर्वी करायचा आहे. त्यामुळे तुम्ही बाप्पांचं ज्यावेळेस विसर्जन करणार आहात, ज्या शुभ मुहूर्तावरती बाप्पांचं विसर्जन करणार आहात, त्याच्या आधीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि ज्यांच्या घरामध्ये बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये श्री गणेशांची प्राणप्रतिष्ठा केली जात नाही, त्यांनी देवघरासमोर बसून हा उपाय जो आहे तो करायचा आहे. ज्याप्रमाणे महादेवांना बेलपत्र, श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्र, त्याचप्रमाणे श्री गणेशांना दुर्वा आणि शमीचं पान अर्पण केलं जातं. सामान्यतः शमीच्या झाडाची पाने शनिदेवांना अर्पण करतात, परंतु या झाडाचे पान महादेव आणि श्री गणेशांनाही अर्पण करू शकतात. श्री गणेश पूजेने घर, कुटुंब आणि धनसंबंधित सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊ शकतात. या झाडाची पाने श्री गणेशांना दुर्वांप्रमाणेच प्रिय आहेत. मान्यतेनुसार या झाडामध्ये महादेवांचा वास आहे. गणेश उत्सव काळामध्ये गणपतींना शमीची पाने अर्पण केल्याने तुमच्या मुलांची बुद्धी तल्लख होते, तुमच्या आयुष्यामध्ये असलेले सर्व दुःख दूर होतात, मानसिक शांती प्राप्त होऊन दुर्भाग्य दूर होते. एवढे महत्त्व शमीच्या पानांना आहे. त्यामुळे सांगितल्याप्रमाणे उद्याच्या दिवशी जर तुम्हाला शमीचं छोटंसं रोप घरामध्ये आणता आलं तर उत्तमच आहे. ही श्री गणेशांसाठीची सर्वोत्तम भेट असणार आहे. बाप्पांची कृपा ज्या व्यक्तीवरती असते तो सुख, समृद्धी, आनंदी जीवन जगतो. गणपती बाप्पांना विद्येची दैवता मानलं जातं. तुम्हाला श्री गणेशांचे आशीर्वाद हवे असतील तर गणपती बाप्पांना प्रसन्न करायचे असतील तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बाप्पांना अर्पण केल्याच पाहिजे. ज्यामध्ये दुर्वांची जुडी आहे, लाल रंगाचं जास्वंदाचं फूल आहे, बाप्पांच्या आवडीचे मोदक आहेत आणि शिवाय शमीचं पान आहे. तर उद्याच्या दिवशी जर तुम्ही शमीचं रोप घरामध्ये लावलं तर त्याची 1 ते 2 पानं तुम्हाला तोडायची आहेत. आता पानं तोडत असताना ते तुम्हाला एक पान न तोडता ते तुम्हाला देठासहित तोडायचं. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारे या झाडाची छोटी-छोटी पानं असतात आणि ती एका देठाला जोडलेली असतात. तर तो देठ तुम्हाला तोडायचा आहे. अशी 2 पानं तुम्ही घ्यायची आहेत. अगदी तुम्ही बाजारातून ही जी पानं आहेत ती विकत आणू शकता किंवा तुम्ही तुमच्या शेजारी जर एखादं झाड असेल शेजाऱ्यांच्या घरात तर त्यांना विचारून तुम्ही त्या झाडाची पानं आणू शकता, हरकत नाही. जरी त्यांच्या झाडाचं पान असलं तरी तुम्ही उपाय त्यावरती करणार आहात, त्यामुळे सेवेचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. आता हा उपाय जो आहे तो आपल्याला श्री गणेशांसमोर बसून करायचा आहे, जिथे तुम्ही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. ज्यांच्या घरामध्ये मूर्ती आणली जात नाही, ज्यांच्याकडे परंपरा नाही, त्यांनी देवघरासमोर बसून ही सेवा जी आहे ती करायची आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा असतोच. आणि सांगितल्याप्रमाणे पृथ्वीवरती जागृत असल्यामुळे तुम्ही कुठेही बसून सेवा केली तरीही चालेल. तुमचा मासिक धर्म असेल तर मग तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. सुतकामध्ये देखील तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. पण मासिक धर्म असेल तर तुमच्या घरातील इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल. तर शमीचं पत्र तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे, उजव्या हातामध्ये घ्यायचंय. त्यापूर्वी बाप्पांना तुम्हाला कुंकू अर्पण करायचं आहे. कारण श्री गणेश असे एकमेव पुरुष देवता आहेत ज्यांना ओलं कुंकू अर्पण केलं जातं. यामुळे श्री गणेशांची कृपा लाभते. त्यानंतर थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आणि त्यानंतर हे शमीचं पत्र तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एका मंत्राचं पठण करायचं आहे. त्वत्प्रियाणि सुपुष्पाणि कोमलानि शुभानि वे शमीदलानि हेरंब गृहान गणनायकः. हा मंत्र जो आहे तो तुम्हाला बोलायचा आहे. स्क्रीनवरती तो तुम्हाला मंत्र दिसत आहे, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. हा मंत्र तुम्ही जास्तीत जास्त 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा बोलू शकता. त्यानंतर बाप्पांच्या चरणी तुमच्या इच्छा, मनोकामना व्यक्त करत हे तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही सुकलेली फुलं, दुर्वा वगैरे गोळा करता त्यावेळेस हे शमीपत्र देखील तुम्हाला तिथून उचलायचं आहे. त्यानंतर हे शमीपत्र जे आहे ते तुम्ही लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही देवघरामध्ये ड्रॉवरमध्ये ठेवू शकता, मुलांच्या रूममध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही देवघरामध्ये एखाद्या ड्रॉवरमध्ये हे शमीचं पान बाप्पांचा आशीर्वाद समजून ठेवू शकता. हे पान तुमच्या घरामध्ये राहिल्यामुळे बाप्पांची कृपा वर्षभर तुमच्यावरती राहील. आपण यावरती जी सेवा केलेली आहे, ज्या मंत्रस्तोत्राने या पानाला आपण अभिमंत्रित केलेलं आहे, त्याचा प्रभाव वर्षभर आपल्या घरामध्ये राहील. पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने केलेल्या कोणत्याही सेवेचा, उपासनेचा आपल्याला लाभ हा नक्कीच होतो. तर नक्कीच उद्या तुम्ही हा उपाय करा आणि तुमचा अनुभव जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. तर चला, झालेली सेवा मी श्री गणेशांच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.